फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा हलवा। तर त्यासाठी साहित्य लागेल आपल्याला थोडा सुका मेवा म्हणजे काजू, बदाम, मनुका, त्यानंतर एका वाटीमध्ये साखर, वाटीमध्ये तूप आणि 4 ते 5 तास भिजून घेतलेली अशी मूग डाळ। सर्वप्रथम ही भिजून घेतलेली मूग डाळ आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊ एकदम बारीक अशी। ही भिजवलेली मूग डाळ आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि बारीक ग्राइंड करून घेऊ। शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं म्हणजे आपला हलवा एकदम मऊसूद होईल। छान असं बारीक करून घ्यायचं। हे पहा, जेवढं शक्य असेल तेवढं मी छान असं मिक्सरमधून बारीक ग्राइंड करून घेतलेली आहे मुगाची डाळ। चला तर मग आपण सुरू करूया आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम असं पॅन ठेवून घ्यायचा आणि त्यात 2-3 चमचे तूप घालून घ्यायचं। हे पहा, तर छान असं तूप घालून घ्या 2-3 चमचे। जेवढं जास्त तूप घालसाल तेवढं आपला हलवा छान होईल मूग डाळीचा। तेल छान असं गरम होऊ द्या। हे पहा, मी इथे तूप घालून घेतलेले आहे। तूप छान असं गरम होऊ द्या। त्यानंतर यामध्ये सुके मेवे टाकून घ्या। हे पहा, इथे तूप गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये सुके मेवे टाकून घेऊया। त्याच्यामध्ये काजू घेतलेली आहे मी, बदाम आणि मनुका। तुम्ही हवं तर केसर वगैरे पण घेऊ शकता। हे छान असं सोनेरी रंगावर परतून घ्या। छान असं तुपामध्ये सगळा सुका मेवा छान परतून घ्या। हे पहा, इथे आपला सुका मेवा परतलेला आहे। आता आपण यामध्ये मूग डाळीचं मिश्रण घालूया। मूग डाळीचं मिश्रण घालून छान असं याला एकजीव करून घ्या। हे पहा, सगळं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे। हवं तर तुम्ही आणखी थोडंसं तूप टाकून घ्या आणि छान असं परतून घ्या। हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे मी सुका मेवा आणि मूग डाळीचं मिश्रण छान असं वेल मिक्स करून घेतलेले। आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊया। मी इथे 1 वाटी भरून मूग डाळ भिजवली होती, तर त्यासाठी अर्ध्याच्या वर आता मी साखर घालणार आहे। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही आणखी साखर वाढवू शकता। यामध्ये तुम्ही खवा पण घालू शकता। जर खवा घालायचा असेल तर तुम्ही साखर घालण्याच्या पहिले घालून घ्या आणि छान मिक्स करून घ्या। खवा टाकणं कंपल्सरीच नाहीये, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता। साखर टाकल्यावर इथे छान असं मिक्स करून घ्या। हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता सगळं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे। साखर पण छान अशी मिक्स झालेली आहे। तर कशी वाटली मग तुम्हाला मूग डाळीच्या हलव्याची रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।